इश्यू चालू आहे तो 89 सेक्शन पण इकडे प्ले करतो, ऑर्डर 10A प्ले करतो. कोर्टाला बघायचं असतं की कुठे काय समझोता होतोय का, कोणी मिटवतंय का. डाव्याला चौकशीला जाण्याच्या आधी इथे कोर्टाची जबाबदारी आहे आणि म्हणून कोर्ट आपण मध्ये लिहूया. एक स्टेज. चौथी, पाचवी स्टेज जी आहे ती इश्यूजची आहे. समजा हे नाही होते काय, ओके, देन इश्यूज. याचं काय म्हणणं आहे? हा म्हणतो मी सत्यगत करारनामा केला होता, हा म्हणतो नाही केला. वेदर प्लेंटिफ प्रूव्ह दॅट देअर वॉज अन एग्रीमेंट फॉर सेल डेटेड सो अँड सो. ओके. प्रतिवादी म्हणतो की माझी सही नाही. वेदर डिफेंडंट प्रूव्ह दॅट ही हॅज नॉट साइन ऑन डॉक्युमेंट. वॉट एव्हर मे बी द डिस्प्यूट, दॅट इश्यूज विल बी फ्रेम्ड हिअर. ओके. आफ्टर इश्यूज काय होतं? विटनेसेस म्हणूया आपण. ओके. वन स्टेज इज इम्पॉर्टंट स्टेज इज विटनेसेस. यू हैव टू गिव अ विटनेस लिस्ट. सिविल ट्रायल मध्ये आनाला कोणालाही मेरे पास एक चश्मदीद गवाह है, खड़ा नहीं कर सकते, उसको विटनेस लिस्ट देनी पड़ती है. विटनेस लिस्ट देने के बाद में ही उसको बुलाया जाता है, बिकॉज यू शुड मेक अवेयर टू अपोजिट पार्टी that these are going to be my witnesses. So you have to give a witness list. That is a mandatory stage. ती जर तुम्ही नाही पार पडली तर सर मला असं वाटतं की अपिलामध्ये केस खारिज होते. की विटनेस लिस्ट अपिलामध्ये एक इश्यू एक मुद्दा फ्रेम झाला होतो की सिव्हिल ट्रायल इज कंडक्टेड विदाउट गिविंग अ विटनेस लिस्ट, and witness list is a mandatory. Either the suit will be remanded back or it will be. So this is witness. Seventh stage is hearing. Okay. Eighth stage is judgment. Ninth stage is execution. बाय अँड लार्ज माझ्या मते हे स्टेजेस आहे. त्याच्यात एक मध्ये राहिलं ते इथे मी ऍड करतो. आय एम सॉरी फॉर दॅट. 5 किंवा याच्यानंतर टाकूया आपण ते 6 इथे. इन्व्हेस्टिगेशन्स. सो दीज आर 10 कमांडमेंट्स. देन आय से दॅट दीज आर द 10 कमांडमेंट्स. या 10 कमांडमेंट्स आहेत, त्याच्यावर हा दावाचं सगळं सीपीसीचं डिझाईन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे सेक्शन्स पण डिझाईन केलेले आहेत. सेक्शन्सलाच कोरिलेटेड ऑर्डर्स पण डिझाईन केलेले आहेत. त्या ऑर्डर्सलाच कोरिलेटेड अपेंडिक्स पण डिझाईन केलेलं आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या 10 तुकड्यांमध्ये हे सीपीसी कसं डिवाइड केलंय हे जर तुम्ही एकदाच फक्त नीट त्याच्यावर काळजीपूर्वक बघून जर स्वतःचा एक असा चार्ट तयार केला की याला कोणत्या तरतुदी सेक्शनच्या, कोणत्या तरतुदी ऑर्डरच्या, याला कोणत्या तरतुदी सेक्शनच्या, याला कोणत्या तरतुदी ऑर्डरच्या, अपेंडिक्स कोणतं, तर मला असं वाटतं की लाईफ टाईम यू आर ऑन अ ट्रॅक. यू विल नॉट बी आउट ऑफ ट्रॅक. वन्स यू आर आउट ऑन द ट्रॅक, दोन गोष्टी आहेत की एक, द फॅक्ट्स, रिलेव्हंट फॅक्ट्स आर चूजन and they are put on the proper track. So smoothly they went on these 1-2 stations. हे 10 स्टेशन्स मी तुम्हाला सांगितले. या 10 स्टेशन्सवर त्या फॅक्ट्स तुम्ही स्मूथली नेऊ शकता. त्यात जर तुम्ही आउट ऑफ ट्रॅक गेले तर दावा कुठेतरी असा घरंगळत जातो. ते दिसायला वकील म्हणून काम राहत नाही. चांगल्या वकिलाचं काम राहत नाही. न्यायाधीशाला देखील कन्फ्युजन होतं आणि न्यायाधीशाचं तुमच्याबद्दलचं मत फारसं चांगलं होत नाही. प्रोबॅबिलिटीजचा विचार करताना कोर्ट मग त्या प्रोबॅबिलिटीजचा तराजू कोर्टामध्ये जो पकडायचा तो नीट पकडू शकत नाही. पर्यायानं आपण रिलीफपर्यंत जाऊ शकत नाही चांगल्या पद्धतीनं. म्हणून हे जर डोळ्यासमोर ठेवलं वकिलांनी आणि या 10 याच्यामध्ये या पहिल्या 3 कमांडमेंट्स आय विल से फॉर द पर्पजेस ऑफ युअर सूट, आणि त्या व्यतिरिक्त मग 4च फक्त डिव्हिजन्स आहेत. There are certain general provisions. मी सांगतो त्या काय. दावा चालू असताना कोणी मेला त्याचे वारस कसे आणायचे, डेथ, ओके, मॅरेजेस त्याबद्दलचे इश्यूज काय आहेत, कॉम्प्रोमाइज झालं ते कसं करायचं, मला कमिशनर नेमायचा आहे तो कसा आणायचा, अशा काही जनरल प्रोव्हिजन्स बद्दलच्या काही तरतुदी आहेत.
that you can divide into general provisions. Then second section is of special types. Okay. सरकारच्या विरुद्धचा दावा किंवा सरकारच्या बाजूचा दावा. Suit by government, suit against government. Suit by military, suit against military. Suit by trust, suit against trust. Suit by firm, suit against firm. Like that there are certain 6-7 types, suits of mortgage, etc. Tella we call it as a special types. Some incidental proceedings are there, or other proceedings I will call it. काय आहेत? रिसिव्हर कसा नेमायचा, इंजंक्शन कसं घ्यायचं, अटॅचमेंट कशी करायची, वगैरे 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 अशा काही छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या अदर प्रोसिडिंग्स. आणि फोर्थ इज अन अपील. अपील, रिव्हिजन, रिव्ह्यू. दिस 4 and this 10 14 पार्ट मध्ये सीपीसी डिवाइड करता येतं. आणि 14 पार्ट मध्ये सीपीसी जो डिवाइड करून एकदा दोनदा एक्सरसाइज करेल मी तुम्हाला त्याच्यासाठी कसं करायचं याचं गाईड म्हणून माझे चार्ट बनवून दिलेला आहे. थिंक सिरियसली. आणि केव्हा तरी एकदा एक तास समजा दिला तर याच्यातल्या तुमच्या 30% बाबी पुऱ्या होतात. म्हणजे 4 दिवस जर तुम्ही एक 1.5 तास त्याच्यावर काम केलं सीपीसीवर, 4च दिवस. सीपीसीकडे असं बघा की सीपीसीच्या सेक्शन्स मध्ये पार्ट्स कसे केलेले आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, 6 पार्ट्स केलेले आहेत सेक्शन्स मध्ये. ते कसे केलेले आहेत, त्याला कसं डिवाइड केलेलं आहे ते जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले तर पहिला पार्ट, एक पार्ट जो आहे सेक्शन्स पार्ट, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आता. म्हणजे फर्स्ट keep in your mind that this type of a 14, 10 for suit and 4 for others are the division of the CPC. 14 पार्ट्स मध्ये वकिलांना सीपीसी डिवाइड जर केलं, माझ्या मते कोणाला वाटेल 15 करा, कोणाला वाटेल 16 करा, पण डिवाइड इट ॲज पर युअर ओन विजन, ॲज अ लॉयर, नॉट ॲज अ नाव स्टुडंट ऑफ लॉ. का दावा करायचा आहे आपल्याला, मग दावा करताना आपल्याला काय काय बघायला पाहिजे. पार्टी कोणाला करायचं, दावा कुठे दाखल करायचा, त्याच्याकरता अटॉर्नी नेमायचा का, त्याच्याकरता वकील नेमायचा का, त्या दाव्यामध्ये आपण ज्युरिस्डिक्शन कसं शोधायचं, हे सगळं तुम्ही जर समजा बघितलं तर तुम्हाला फर्स्ट पार्ट जो आहे तो सूटचा, हा आपण पहिला पार्ट मी म्हणतो की सूट हा पार्ट तुम्हाला जो काही सेक्शन्स मध्ये दिसेल तो सेक्शन तुम्हाला सूट, समन्स आणि जजमेंट या गोष्टी करता यू विल गेट फ्रॉम सेक्शन 1 टू आय थिंक सेक्शन 26. डोंट बी ऑन फिगर्स, आय एम जस्ट गिविंग यू एन एक्झाम्पल की कसं ते डिवाइड केलेलं आहे. यामध्ये या सगळ्या तरतुदी तुम्हाला सेक्शन्स पार्ट मध्ये सापडतील. ओके. सेकंडली, सेकंड पार्ट इज ऑफ द एक्झिक्युशन पार्ट. Third part is of some incidental proceedings. Fourth part is in section part. मी फक्त सेक्शन म्हणतो 1 ते 58, 158 सेक्शन. Fourth part are certain rules and fifth part is a miscellaneous rules. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सेक्शन्स मधलं डिव्हिजन करून त्याच्याकडे बघा. एक्झिक्युशन आलं की तुम्हाला त्याच सेक्शन मध्ये जाता आलं पाहिजे. इन्सिडेंटल पार्ट्स म्हणजे हे जे सगळे तुम्हाला सांगितले, जनरल आहेत, स्पेशल टाईप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, आणि रूल्स. असं जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला की सेक्शन आणि ऑर्डर्स मध्ये कनेक्शन काय, कोणत्या सेक्शनमुळे असं कनेक्शन क्रिएट झालेलं आहे, तर तुम्हाला या रूल्स मध्ये एक रूल सापडेल. It may be 128 or 123 like rule आहे की there will be an orders in the form of rules. बघून टाकू आपण एक सेक्शन. म्हणजे बऱ्याच वेळा कोणालाच कळत नाही की ऑर्डर्स अँड रूल्सचा संबंध काय, इम्पॉर्टन्स कशाला द्यायचा. हे कशासाठी मी सांगतोय की वकील म्हणून
रूल्स आणि सेक्शन्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट कशाला द्यायचा? समजा एखादं कॉन्फ्लिक्ट झालं, कॉन्फ्लिक्ट ऑफ प्रोव्हिजन झालं, सेक्शनला द्यायचा. मग आता ह्या सेक्शन्समध्ये आणि ऑर्डर्समध्ये एखाद्या तरतुदीचा कॉन्फ्लिक्ट झाला किंवा तुम्हाला केस लॉ शोधायचे, एक्झिक्युशनवर तुम्हाला एखादा केस लॉ शोधायचा आहे, तर तुम्ही इम्पॉर्टंट कशाला देणार? सेक्शन, ऑर्डर. मग त्यावेळेस तुम्हाला इंटरप्रिटेशन की हे सबस्टॅन्शियल प्रोव्हिजन आहेत ऑर्डर्स या की सेक्शनच्या इक्वल आहेत का काही थोडेसे कमी आहेत, ऑर्डर रूल्स म्हणून आहेत, हे दाखवण्याकरता यू विल हॅव टू शो दॅट दीज आर द रूल्स ऑफ द सेक्शन ओनली. देअर यू विल गेट वन सेक्शन, CPC काढा. In the form of 121 है, rule 121, the rules in the first schedule shall have effect as if enacted in the body of the code until annulled or altered in accordance with the provision of this part. 121 section मिळाला. फर्स्ट शेड्यूल म्हणजे काय? हे. सेकंड शेड्यूल म्हणजे काय? फर्स्ट शेड्यूल मध्ये ज्या काही ऑर्डर्स दिलेल्या आहेत, these orders are in the form of the rules that has been given in section 121. So section 121 is a connection between sections and orders. Okay? Therefore, if order and a section conflicts, असं आलं की वादीने दाखवला सेक्शन आणि त्याच प्रोव्हिजनवर त्याच पर्टिक्युलर कामाकरता तुम्ही ऑर्डर दाखवली, दोघं जण कॉन्फ्लिक्टिंग आहेत, कोर्ट कोणाला महत्व देईल? किंवा तुमच्याकडे समजा अशी प्रोव्हिजन आहे की जी सेक्शन म्हणून तुमच्या हातात आहे आणि विरुद्ध माणूस ऑर्डर म्हणून जातो, त्यावेळेस तुम्ही युक्तिवाद काय करणार की ठीक आहे त्याची ऑर्डर आहे पण आय एम हॅव्हिंग अ सेक्शन अँड सेक्शन विल बी ओव्हररायडिंग टू द ऑर्डर्स. हा अँगल सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये वकिलांनी समजून घेतला पाहिजे. दिस इज अ ॲडव्होकसी नाव. दिस इज अन ॲडव्होकसी दॅट सेक्शन विल बी हॅव्हिंग अ मोर इफेक्ट देन द ऑर्डर्स रूल्स अँड देअरफॉर इफ एनी कोर्ट सेज दॅट, असं कुठे आहे? इट्स अ पार्ट ऑफ कोर्ट. जसे सेक्शन कोर्टमध्ये आहेत तसे हे काय रूल्स काय वेगळे केलेले आहेत का? काय त्याला सप्लिमेंटरी रूल्स आहेत का? इट्स अ पार्ट ऑफ द कोर्ट. मग ते पार्ट ऑफ द कोड आहेत, तर असं कुठला प्रोव्हिजन ते 121 दाखवता आला पाहिजे. 121 सेक्शन सर दॅट सेज दॅट दिस विल बी सप्लिमेंटरी. व्हॉट यू सी द रूल्स इन अ फर्स्ट शेड्यूल शॅल हॅव इफेक्ट ॲज इफ एनॅक्टेड इन द बॉडी ऑफ द कोड अंटिल अन्यूल्ड अल्टर्ड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस पार्ट. सो दिस इज द डिव्हिजन ऑफ द सेक्शन्स. आता ऑर्डर्सचं जे डिव्हिजन आहे ते एकदम सिक्वेन्सली तुम्ही या फक्त ट्रॅकवर चला. हे जे 10 कमांडमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 14 आपण याच्यावर कसं डिवाइड केलं, एकदम लॉजिकल एक सिक्वेन्स आहे आणि तो लॉजिकल लॉजिकल सिक्वेन्स आपल्याला लक्षात राहायला एकदम सोपा आहे, कारण आपण या सिक्वेन्सनंच सगळं काम करत असतो. दावा करतो, मग समन्स काढतो, मग त्याचं कैफियत येते, मग कोर्टाला सांगतो तुम्ही बघा, मग कोर्ट म्हणतं की ठीक आहे सेटलमेंट करा, मग सेटलमेंट नाही झाली तर कोर्ट म्हणतं चला इश्यू काढून दावा चालवून टाकू, मग इश्यूज लागली का विटनेस लिस्ट द्यायची, विटनेस लिस्ट दिली का विटनेसला बोलवायचं, ऑर्डर 18 रूल 4 प्रमाणे ॲफिडेव्हिट द्यायचं, त्यांनी तिकडे क्रॉस एक्झामिनेशन करायची, ती क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे हिअरिंग, ती हिअरिंग संपलं की जजमेंट द्यायचं, जजमेंट झाली का डिक्री ड्रॉ करायची आणि त्या डिक्रीचं एक्झिक्युशन करायचं. एक सिंपल साधा चेन आहे, नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिसचा. काय अवघड आहे का याच्यामध्ये? हे मला असं वाटतं की 10 सेक्शन्स अजिबातच लक्षात राहण्यासारखे आणि हेच महत्त्वाचे असतात. ट्रायल चालवायची म्हणजे हे अपिलेट कोर्ट समजा 20 वर्षांना ज्यावेळेस येईल तेव्हा याच्याकडे लक्ष द्या की ना आता नाव वी हॅव टू कंडक्ट द अपील्स, सो वी हॅव बिकम अ सिनियर नाव अँड वी हॅव टू कंडक्ट द अपील्स, सो गो टू दिस पर्टिक्युलर प्रोव्हिजन. बट दिस पर्टिक्युलर 10 सेक्शन्स आर व्हेरी इझी. आता याचा ऑर्डरचा सिक्वेन्स तुम्हाला सांगतो कसा आहे. दिस इज ऑर्डर 1 ते किती आहे, सूट बीट, पार्टी कसं करायचं, कोण पॉवर ऑफ अटर्नी ठेवायचा, कोण काय करायचा, काढा CPC 1 to 4, यू कॅन से 4, इवन 4. चौथं काय, चौथी बघा इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. सो इट इज अ सूट. 1 ते 4
ऑर्डर 1 ते 4. 1 ते 4 मध्ये सूटचं सगळं काय होऊन जातं. तो तयार कसा करायचा, त्याच्यात पार्टी कशी करायची, ते कुठं दाखल करायचा, संपला. एकदा दाखल झाला की सूट संपला. ओके. समन्स किती ऑर्डर 5. ऑर्डर 5. 1 2 3 4 5 सिक्वेन्स आला. रिटर्न स्टेटमेंट ऑर्डर 8. आता याच्यामध्ये आपण इथे एक शॉर्ट लाईन मारूया. काल तुम्हाला पठाण सरांचं लेक्चर झालेलं आहे. प्लीडिंग 6 7 8. प्लीडिंग काही पण आलं ना, 6 काय म्हणतो की जनरल प्लीडिंग कसं करायचं त्याचे रूल्स आहेत. 7 काय म्हणतो की दावा कसा करायचा, प्लेंट कसा बनवायचा त्याचे रूल्स आहेत. आणि 8 काय म्हणतं रिटर्न स्टेटमेंट कसा बनवायचा. हे सगळं प्लीडिंग आहे. 6 सेक्शन जनरल रूल्स सांगतो. जनरल प्लीडिंग म्हणजे काय असलं पाहिजे, प्लीडिंग मध्ये महत्त्वाच्या फॅक्ट्स असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये लॉ नसला पाहिजे, इट शुड बी प्रिसाइज, इट शुड बी परफेक्ट वगैरे वगैरे. सेक्शन 6. 7 मध्ये दावा कसा असला पाहिजे, त्याच्यात कॉज ऑफ ॲक्शन असलं पाहिजे, त्याच्यात लिमिटेशन असलं पाहिजे, त्याच्यात व्हॅल्युएशन असलं पाहिजे, त्याच्यात रिलीफ असल्या पाहिजेत. हे 6 सेक्शनमध्ये 7 सेक्शनमध्ये. आणि 8 मध्ये रिटर्न स्टेटमेंट की तुम्ही डिनायल कशी घ्या, तुम्ही तुमची स्टेरी कशी मारा, तुम्हाला काउंटर क्लेम करायचा आहे, काय करायचं ते सेक्शन 8 प्रमाणे. पण या सिक्वेन्समध्ये आपण इकडे लक्षात ठेवूया 8 प्लीडिंग करता 6 7 8 त्यालाच कनेक्टिंग आहे. ओके. नाउ इट इज अपीयरन्स 9 8 and 9. So this is again the one consecutive immediately लागून असणारा त्याचा सिक्वेन्स आहे. कोर्ट. आता कोर्टानं काम काय करायचं आहे. एक महत्वाची ऑर्डर आहे त्याच्यामधली 10 नंबरची ऑर्डर आहे. आय रिक्वेस्ट यू टू जस्ट रीड दॅट 10. व्हॉट इज दॅट 10. आपण ही बऱ्याच वेळा सिव्हिल ट्रायल करताना विसरून जातो. येस. एक्झामिनेशन ऑफ अ पार्टीज बाय कोर्ट बिफोर फ्रेमिंग ऑफ इश्यूज. एवढं सगळं झालं ना की कोर्टाने ऍक्च्युली पार्टी एक्झामाइन करायच्या असतात. वादीला बोलवायचं. तुझं काय म्हणणं आहे शॉर्ट मध्ये वादीचं असं म्हणणं आहे. कुठलं कोर्ट करतं का. सीपीसी मध्ये दिलेलं आहे. ज्या वेळेस तुम्ही प्रतिवादी म्हणून आला आणि एकदम खोटी केस आहे, आजकालचा जमाना असा आहे की कोणी उचलतं तर कोणताही दावा करतं. सो वी हॅव टू बी कॉशियस. त्या केसमध्ये एखादा 20 वर्षानंतर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा आला. ओके. वाय यू शुड नॉट कॉल अपॉन द कोर्ट दॅट पहिल्यांदा याला सांगा आहे लिमिटेशन मध्ये कसं काय. आणि मग आपण काय करतो 9A चा अर्ज करतो, 7-11 चा अर्ज करतो. इट्स ऑल राईट. इट्स अ सप्लिमेंटरी थिंग्स वी कॅन यूज इट. बट बिफोर दॅट why you can't appeal to the court that what is your responsibility, sir? Under order 10 it is your responsibility to see whether the claim exists. आहे ना 10 सेक्शन मध्ये. 10 सेक्शन मध्ये कोर्टानं पार्टी आधी एक्झामाइन करायच्या. खरं काही आहे का, खोटं काही आहे का, एकदम काही खोटं आहे का. एकदम खोटं असेल तर हा एक्सरसाइज कशाला करायचा, सगळ्यांना अटकून कशाला ठेवायचं, काढून टाकायचा दावा. ऑल राईट. तो तिकडे व्हॅल्युएशन आहे. एक मोठ्या करोड रुपयाच्या प्रॉपर्टीचा 300 रुपये लावून स्टॅम्प लावून कोर्टामध्ये दावा केला जातो. वाय यू कॅन मेक अन अपील टू द कोर्ट दॅट सी दिस अ करोड रुपीज ऑफ प्रॉपर्टी. कुठला सुद्धा 10A प्रमाणे ADR आर्बिट्रेशन, कन्सिलेशन, मीडिएशन काय करता येईल का ते कोर्टाने दावा चालू करायच्या आधीच 10A मध्ये विचारायचं. हा 10A झाला. इश्यूज. हिअर नाव इन्व्हेस्टिगेशन अँड इश्यूज. थोडंसं वर खाली आहे. इन्व्हेस्टिगेशन 11 ते 13 आहे. बरोबर आहे. इन्व्हेस्टिगेशन काय प्रकारचे असतात त्याच्यावर आपण थोडंसं जास्त बघू. एक 5 मिनिटं सांगतो. परंतु इन्व्हेस्टिगेशन जो चांगल्या प्रकारे आत्मसात करेल तो वकील इफेक्टिव्हली एव्हिडन्स ही स्टेज येण्याच्या आधीच 70% तयारी त्या दाव्याची आपल्या बाजूने करून ठेवेल. नोटीस टू ऍडमिट a document, notice to admit facts, notice to production of a document, interrogatories, commissioner, inspection, या सगळ्या ज्या काही कला आहेत ना त्या वकिलाच्या त्याच्याकरता ऑर्डर 11 ते 13 मध्ये भरपूर तरतुदी आहेत. आणि त्याच्यासोबतच एक ऑर्डर 26 पण आहे कमिशनरची. कमिशनर अपॉइंटमेंट याकरता ते दिलेलं आहे आणि तिथे तिथेच त्याचा वापर केला पाहिजे.
याचा सुद्धा वापर करताना प्रत्येक पर्पज डिझाईन आहे की 26 सेक्शन 26 ऑर्डर कशासाठी वापरायचा, अजून कमिशनर करायचा असेल तर तो कुठे वापरायचा. पण इन्व्हेस्टिगेशनची ही 11, 12, 13 आणि 26 ही ऑर्डर आहे. इश्यूजची जी आहे ती किती ऑर्डर आहेत, 14. बरोबर आहे. 13, 14 पर्यंत आपण आलो. आता विटनेसेस सी 15, 16 आणि याला एक ऑब्लिक करून 17, इथे 17 लिहितो मी मध्ये, कारण आपला आवडता विषय येतो 17 म्हणजे ॲडजमेंट्स आहेत. 15, 16 मध्ये आपण साक्षीदार, प्री ट्रायल सुरुवात करायची चौकशीची, त्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे आणि ते किती मॅन्डेटरी आहे ते तुम्ही 16 ऑर्डर मध्ये तुम्हाला मिळेल. दावा सुरू करायच्या आधी विटनेस लिस्ट दिली पाहिजेच. मॅन्डेटरी वर्ड इज देअर, यू शाल गिव्ह. ओके, अ वर्ड शाल इज युज्ड and if it is not given witness list and directly witnesses are examined in a appeal, that becomes a point and you will find many judgments saying that it is required to be set aside either or it is required to be remanded back because the witness list was not given. And therefore 15, 16, 17 adjournment. Order 18 hearing. Okay, 19, 20 judgment decree and 21. आता ऑर्डर 1 ते 21 लक्षात राहायला काय अडचण येणार का? या पद्धतीनं जर तुम्ही केलं तर ऑर्डर 1 ते, असं जर आपण म्हटलं की ऑर्डर 1 ते 21 लक्षात ठेवा तर आपल्याला ते बर्डन वाटतं फार. लक्षात आलं. सो ऑर्डर इकडे तुम्हाला 75 सेक्शन्स पर्यंतचे सेक्शन्स पहिले मिळतात. सेक्शन 30 जो आहे तो इन्व्हेस्टिगेशन बद्दलचा आहे. एक ते 21 दाव्याबद्दलचे आहेत. 36 ते 75 एक्झिक्युशन बद्दलचा आहे. म्हणजे 1 ते 75 रेड विथ 1 ते 21 दावा सूट चालवण्याकरता 1 ते 75 सेक्शन आणि ऑर्डर 1 ते ऑर्डर 21 इन्क्लुडिंग एक्झिक्युशन. एक्झिक्युशन तसं बाजूलाच ठेवलं पाहिजे कारण तो एक प्रकार वेगळाच प्रकार आहे, दाव्याचाच प्रकार आहे. कारण एक्झिक्युशन चालतं म्हणजे पुन्हा एक नवीन दावाच तयार होतो. परंतु जजमेंट पर्यंत जरी पाहिलं तुम्ही तरी 20 ऑर्डर्स आणि इकडे जे आहेत ते काय 35-36 सेक्शन्स एवढ्या ह्याच्यामध्ये तुमचा दाव्याच्या या 10 कमांडमेंट्स 10 ज्या काही इकडे टर्म्स आहेत त्या क्लिअर होतात. आणि ह्या क्लिअर झाल्या की मला नाही वाटत की तुम्हाला बेसिक दावा चालवण्यासाठी काही अडचण येते. सो जस्ट ट्राय टू गो इन दिस वे. व्हॉट आय वॉन्ट टू impress on you that this is a way of looking towards the CPC by the lawyer. Don't think that only 10. तुम्ही अजून याचे 11 करा, 8 करा, परंतु करा. CPC हातात घ्या. CPC हातात घेऊन त्या CPCचा दावा चालवण्याकरता आपल्याला कसा वापर करायचा आहे हा थॉट वकील म्हणून द्या. हा थॉट देऊन त्याप्रमाणे कागदावर कधीतरी बसून लिहा. ते लिहिलेलं वाचा आणि ते वाचून टाईप करून तुमच्या टेबलाखाली ठेवा. नाही उपयोग झाला तर मला सांगायचं. हमखास रामबाण उपाय सिव्हिल ट्रायल चांगलं चालवण्याकरता. सो आपण आता हे झालं. त्याचप्रमाणे हे जे जनरलचे जे सेक्शन्स आहेत ना त्याचं पण एक डिव्हिजन तुम्हाला करून दाखवतो. हे चांगलं नाही रे, हेच नाही. हे बघा जनरल मध्ये लिहून घेऊ नका, जस्ट सिक्वेन्स बघा तुम्ही. हे जे काही जनरल आहेत ना याच्यामध्ये वादी मेला, प्रतिवादी मेला, त्याचे वारस आणायचे, 90 दिवसात आणायचे, कॉम्प्रोमाइज करायचं. एकदा कॉम्प्रोमाइज केलं तर ते कॉम्प्रोमाइजची परवानगी घ्यायची कोर्टाकडनं. विदाऊट परवानगी एखादी कॉम्प्रोमाइज केली काय होईल? एखादं मी कॉम्प्रोमाइज केलं, कोर्टामधल्या एका दाव्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं, कोर्टाची परवानगी घेतली नाही की मला कॉम्प्रोमाइज करायचं आहे, हा दावा विड्रॉ करायला परवानगी द्या, असं जर मी कॉम्प्रोमाइजची परवानगी घेतली नाही त्याचं काय होईल? लॉस्ट ऑफ कॉज. इज इट युअर जनरल आन्सर और यू आर रेफरिंग टू सम प्रोविजन?
because now our Uttan judicial rule says that you should not do that. You are giving a correct answer, but basis is what? Order 23 काढा, rule 1 काढा. Order 23, rule 1. काय त्याच्यामध्ये? In this provision you will find that if you are withdrawing a suit without permission or without liberty to file a fresh suit, you will be precluded. The word used is that precluded. I शब्द, you will be precluded from filing a fresh suit on the same cause of action. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं काय पाहिजे असेल की हा दावा आपल्याला विड्रॉ करायचा आता, पण नंतर आपल्याला दाखल याच्यावर पुन्हा भांडता आलं पाहिजे, तर यू हॅव टू गो फॉर अन ॲप्लिकेशन फॉर अ परमिशन टू द कोर्ट की मला या कारणाकरता दावा विड्रॉ करायचा आहे, त्याच्यामुळे हा दावा मला नवीन दावा दाखल करण्याची परवानगी ठेवून विड्रॉ करण्याची परवानगी मिळावी. कोर्ट तुम्हाला परवानगी देईल, कोर्ट तुम्हाला परवानगी देणार नाही. परवानगी दिली, though your previous suit was filed, you will be entitled to file a fresh suit. If not, then not. No, you can't file it because already your one cause is there. One suit is filed on that particular cause. त्याच्यामुळे 23 सेक्शन माहिती पाहिजे विड्रॉ करता. जर विड्रॉ करून टाकलं, आजकाल काय घाई असते, कोणते पक्षकार येतो म्हणतो झालं सध्या आमचं मिटलंय, काढून घ्या. काढून घेतलं, मला दावा चालवायचा नाही, का तो येतो 6 महिने, नाही हो फिसकटलं, व आता नाही तुम्हाला दाखल करतो म्हणतो. असं कसं? तुम्ही सांगायचं, वकील म्हणून मला काय माहिती हो, तुम्ही सांगायचं ना, मला काय माहिती. ते काय करायचं ते तुम्ही करायचं. मी फक्त सांगितलं की सध्या आमचं